नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत एका 21व्या शतकातील एका अभूतपूर्व शोधाबद्दल, ज्यांनी ट्रान्सपोर्टेशन म्हणजे प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, राष्ट्रसुरक्षा यांचं एक नवीनच दालन उघडलं. कुठे ट्रॅफिक जॅम नाही की काही नाही. मित्रांनो, तुम्हाला कळालं असेलच की या शोधाचं नाव आहे ते म्हणजे ड्रोन. तर आता ऐकूया या ड्रोनचीच गोष्टरूप माहिती. पण त्यापूर्वी आपण ऐकणार आहोत खानवेलकरांनी लिहिलेली ही छोटीशी कविता. हे काय नवे आले, उडत उडत आकाशी विहरे, निर्मनुष्य तरी अचूकते, लक्षवेधही करे, राष्ट्रसुरक्षा अंदेशासाठी वरदानची ते ठरे. हे काय नवे आले, उडत उडत आकाशी विहरे. तर मित्रांनो, हा आहे ड्रोन. ड्रोन म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल, माणसाशिवाय आकाशात उडू शकणारं हे वाहन. आणि दिशादर्शक कार्यप्रणालीच्या म्हणजे GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्याद्वारे दूरस्थपणे म्हणजे रिमोटली त्या वाहनाची दिशा, मार्ग आणि उद्देश माणसाला अगदी जमिनीवर राहून ठरवता येतं. तर या ड्रोनचा शोध कोणी लावला आणि कधी लावला? 17 ऑक्टोबर 1988 जन्मलेल्या आर्चिनाल्ड लो या एका ब्रिटिश इंजिनियरनी 1916 म्हणजे वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी याचा शोध लावला. लढाई चालू असताना शत्रू जर आपल्यावर आकाशमार्गे विमान, हेलिकॉप्टर यांच्यातून हल्ला करत असेल तर चतुराईने तो हल्ला परतवून लावण्याची गरज असते. त्यासाठी सैनिकांना त्यांची प्रॅक्टिसही असावी लागते. अशा या टार्गेट मिलिटरी प्रॅक्टिससाठी सुरुवातीला हे ड्रोन्स वापरले गेले. पण प्रत्यक्षात ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी 1941 पहिल्या महायुद्धात याचा उपयोग केला. नंतर हा ड्रोन खूपच उपयोगी होईल असं जेव्हा सगळ्यांना जाणवलं, तेव्हा वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनेक सुधारणा घडवल्या. 1930-40च्या दरम्यान रेगिनाल्ड डॅनी हा खरं तर एक नट होता, पण तो शास्त्रज्ञसुद्धा होता. त्यांनी रेडिओ कंट्रोल्ड एअरक्राफ्ट बनवलं आणि 1938 साली चक्क त्याचं पेटंटसुद्धा मिळवलं. नंतर नाथान प्राइस या एका अमेरिकन शास्त्रज्ञांनी ड्रोनची रचना, गती त्यामध्ये खूपच क्रांती केली आणि आकाशमार्गे उडणाऱ्या मनुष्यविरहित वाहनाचा जणू पायाच रचला गेला. नंतर IAI म्हणजे इस्रायल एअरस्पेस इंडस्ट्रीज यामध्ये अगदी पुढे सरसावले आणि 1960 जगातला पहिला टॅडिरॅन मॅस्टिफ हा युद्धामध्ये वापरला जाणारा अगदी अत्याधुनिक ड्रोन तयार केला गेला. 1973 त्याचा वापरही झाला. तर इकडे अमेरिकेने असंच युद्धभूमीसाठी उपयुक्त प्रिडेटर UAV तयार केला म्हणजे ड्रोन तयार केला आणि 1990 युद्धभूमीवरच त्याचा वापर केला गेला. आता ड्रोन आकाशात उडवता येतात हे माणसाला अगदी पक्कं समजलं आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग व्यावसायिक आणि लोककल्याणाकरता कसा करता येईल यासाठी अगदी चढाओढ सुरू झाली. आणि मग ड्रोनचा आकार, त्याचं वजन, त्याची पॉवर, किती उंचीपर्यंत तो उडवता येईल याबद्दल अनेक प्रयोग लोक करायला लागले. शास्त्रज्ञ त्याच्यात इन्व्हॉल्व होतेच पहिल्यापासून. आणि मग मेन बॉडीसाठी वजनाला हलकं आणि टिकाऊ असं कार्बन फायबर फायनल झालं. ड्रोनचा मेंदू म्हणजे ज्यामध्ये दिलेल्या सर्व सूचना एकत्रितपणे ठेवता येतात किंवा अंमलात आणता येतात यासाठी कॉपर लेड प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजे PCB, तसंच वजनाला हलकी पण उत्तम दर्जाची अशी लिथियम बॅटरी इत्यादी गोष्टींना एकत्र करून ड्रोन तयार व्हायला लागले. लहान मुलांचं कुतूहल जागृत राहावं म्हणून 0.5 किलो ते 2 किलो वजनाचे खेळण्यातले ड्रोन्स तयार झाले. नंतर व्यावसायिक उपयोगासाठी 2 किलोपासून 100 किलो वजनाचे ड्रोन्स आकाशात उडायला लागले. आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे मिलिटरी ऑपरेशनसाठी दारुगोळा, मिसाईल्स, क्वचित प्रसंगी बॉम्ब्स यांची वाहतूक इत्यादी गोष्टी करण्यासाठी 10 किलोपासून 1000 किलोपर्यंतचे ड्रोन्स या वजनाचे ड्रोन्स
युद्धभूमीवर दाखल झाले. व्यावसायिक कामासाठी वापरले जाणारे ड्रोन्स अनेक तऱ्हेने उपयोगात आले. उपकरणांची तपासणी, शेती उद्योग, पर्यावरण, आपत्कालीन गरजा, नकाशे, निरीक्षणे, जंगल आणि जंगली जनावरे, त्यांची गणना, टेलिफोन, विजेच्या तारा यांचा सर्वे किंवा त्यांचा लेआउट, तसंच आरोग्य सुविधा, यामध्ये रक्तपुरवठा असेल किंवा अवयवांची देवाणघेवाण असेल, या गोष्टी ड्रोनमार्फत अगदी सहज, सोप्या आणि लवकर व्हायला लागल्या. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरीकडे ड्रोन्सचा सर्वात महत्त्वाचा उपयोग सुरू झाला तो म्हणजे युद्धभूमीवर. राष्ट्ररक्षणासाठी हे ड्रोन्स म्हणजे आकाशातले डोळेच, आईज इन द स्काय. ड्रोन्सचा हा आकार, वेग लक्षात घेता शत्रूच्या रडारवर ते दिसत नव्हते आणि म्हणून ड्रोन्सना दिलेल्या दिशेने कमी वेळात पोचायचं, अचूक ठिकाणी शत्रूवर हल्ला करायचा हे अगदी सहजपणे शक्य होत होतं. बरोबर बॉम्बजही नेता येत होते. एवढंच नाही तर त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना जहाजावर किंवा एखाद्या इमारतीवर सरळपणे उतरून आपलं लक्षही साधता येत होतं. आता हे इतके उपयोगी असलेले ड्रोन्स आकाशात किती उंचीवरून उडतात ते बघूया. भारतासह अमेरिका, चीन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश यांनी कायद्याने 400 फूट उंचीपर्यंत ड्रोन्स उडायला परवानगी दिलेली आहे. पण सिंगापूरसारख्या छोट्याशा देशात मात्र 200 फूट उंचीवरून ड्रोन्स उडवता येतात. आणि ड्रोन्सचा वेग म्हणाल तर पक्ष्यांच्या तुलनेतही तो जास्त असतो आणि जगातल्या सर्वात वेगवान माणसाच्या तुलनेपेक्षाही नक्कीच जास्त असतो. पण आपल्या बोईंग विमानापेक्षा मात्र तो कमी असतो. सर्वसाधारण हे ड्रोन्स 45 मैल ताशी या वेगाने उडतात. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एका ड्रोननी 257 मैल ताशी एवढा आपला स्वतःचा विक्रम नोंदवलेला आहे. आता ड्रोन्सच्या जडणघडणीमधलं पुढचं पाऊल म्हणजे ड्रोन्सच्या दुरुस्तीसाठी, देखभालीसाठी आकाशात किंवा उंच इमारतीवर एअरपोर्टसारखी ड्रोन पोर्टसुद्धा तयार केली गेली आहेत. जो ड्रोन काही त्याच्यामध्ये बिघाड झाला असेल तर तो तिथे आणतात, दुरुस्त करतात आणि परत उड्डाणासाठी सज्ज केला जातो. इतका हा ड्रोन जर आपल्याला आत्ताच उपयोगी आहे तर भविष्यामध्ये अजून तो काय काय कामं करेल किंवा तो कसा असेल. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, याद्वारे अनेक यंत्र आणि ड्रोन यांचा संवाद साधू शकेल आणि स्वतंत्रपणे काम करून त्याचा एकत्रित परिणाम साधणं आता सोपं होणार आहे. याला म्हणतात स्वार्म ऑफ ड्रोन्स. भारतात तयार केलेले 1000 ड्रोन्स 29 जुलै 2022 रोजी हवेत उडवले गेले आणि एकत्रितपणे त्याचं मनोहारी दर्शनही आपल्याला घडलं. पण त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रोन तयार करणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशांबरोबर आपल्या भारताचं नावही आता जोडलं गेलं आहे आणि त्याचा आपल्याला खूप अभिमान आहे. तर मित्रांनो, अशा या अभूतपूर्व ड्रोन्सची गोष्ट तर आता इथे संपली. आपलं जिज्ञासू मन आणि कल्पनाशक्तीची भरारी एकत्र आले तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण. म्हणून आपली जिज्ञासू वृत्ती कायम जागरूक ठेवा. आणि काय करणार? गोष्ट शेअर करा, लाईक करा, चॅनलही सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या महिन्यात एखाद्या शोधाची अशीच एखादी रंगतदार गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.